झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात रस्त्यांच्या भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण उघड। मुरुम खडी टाकण्याच्या नावाखाली तब्बल 3 कोटी रुपये केले हडप। अधिकाऱ्यांवर ताशेरे, अनिल गोटे जाणार सुप्रीम कोर्टात। धुळे शहरात रस्त्यांचे विषय नेहमीच गाजतात। रस्ते कामात झालेल्या गैरव्यवहारांच्या एकाहून एक सुरस कथा धुळ्यात घडत आहेत। असेच एक गंभीर प्रकरण माजी आमदार अनिल गोटे यांनी समोर आणले असून महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून तब्बल 3 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केलाय। या प्रकरणात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। माजी आमदार अनिल गोटे यांनी आज 4 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन या गंभीर विषयाचा भांडाफोड केला। ते म्हणाले, नगावबारी लगत सरकारी धान्य गोडाऊन ते धुळे बिलाडी रस्त्याला जोडण्याच्या नावाखाली महापालिकेने 1 कोटी 61 लाख रुपये हडप केले। इतकेच नव्हे तर काही ठेकेदारांना हाताशी धरून आवश्यकता नसताना शहरालगतच्या गावांना जोडण्याकरता खडीमुरुमाच्या रस्त्यांसाठी आणखी 1.5 कोटी रुपये खर्च केले। परंतु हा सगळा खर्च कागदोपत्री आहे। शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जुना आग्रा रोड ते बिलाडी रस्ता हा 2.5 किलोमीटर लांबीचा तर 30 मीटर म्हणजेच 100 फूट रुंदीचा दाखवण्यात आलाय। वन विभागाच्या सर्वे नंबर देवपूर 46 व 134 क्षेत्रातील या जमिनीवर रस्ता करण्यासाठी वन विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक होते। मात्र 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असेल तर परवानगी देण्याचे अधिकार स्थानिक वनाधिकाऱ्यांना असतात। या नियमाचा आधार घेऊन रस्ता 1 हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी दर्शवून त्यात भ्रष्टाचार केल्याचा अनिल गोटे यांचा आरोप आहे। महापालिकेच्या विद्यमान आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी यापूर्वी झालेले ठराव आणि नियमांना हरताळ फासून बेबंदशाही आणि अनागोंदी माजवली आहे। आपल्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। याशिवाय यावेळी पुराव्या दाखल काही कागदपत्रे देखील दाखवली। या पत्रकार परिषदेला उबाटा शिवसेनेचे अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी तसेच तेजस गोटे, प्रशांत भदाणे यांचीही उपस्थिती होती। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।